मार्फत अशा याच्यावर होत आहे की पहिलं तर सामाजिक संस्था अनेक लोक दाखल करतात किंवा त्याचं काय म्हणतात जन्म देतात त्याला, असंच आपण म्हणूया आज. पण त्यांना हेच माहिती नाही आहे की महाराष्ट्र NGO समितीच्या माध्यमामधनं त्यांना एक मार्गदर्शन मिळणार आहे का तुम्ही ते पेपर्स कसे बनवलेले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला उद्योग उभारणी त्या लिंक कशा तुमच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर शासकीय निधी येतात तर त्याच्यासाठी लीगल पेपरची कशी तयारी केली गेली पाहिजे हे आपण त्याच्याद्वारे या कार्यशाळेद्वारे आपण बोलणार आहोत. मॅम, शासनाच्या ज्या काही योजना असतात ज्या NGOच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत, परंतु निधी न आल्यामुळे त्या NGOला तो निधी म्हणजे शासनाकडे निधी न आल्यामुळे त्या NGOना निधी मिळत नाहीये, योजना थंड बसतात आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार? आम्ही आत्ता 27 ते 3 जुलै येतील त्याच्यामध्ये अधिवेशन घेत आहोत. अधिवेशन पुण्यामध्ये होणार आहे. पुण्यामध्ये अधिवेशनामध्ये आम्ही 20,000 संस्थांचे ठराव तिकडे दाखल करणार आहोत. तिथे 6,000 NGOंचं तिकडे NGO येणार आहेत आणि आम्ही शासनाला त्याच्यामध्ये त्या ठरावामध्ये सगळे मुद्दे आम्ही क्लिअर केलेले आहेत की NGOंना काय काय हवं आहे आणि NGOंपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. या मागण्या आम्ही त्या दिवशी करणार आहोत. अशा पद्धतीचं बोललं जात आहे की काही ठराविक NGOंना CSR फंड देतात कंपन्या, असं बोलल्या जातं नाही आहे. ते होत आहे, फक्त बोलतच नाही आहोत, ते होत आहोत. आणि आम्ही त्याच कंपन्यांना एक विनंती करत आहोत की काही CSR जर जन्माला आलेल्या ज्या संस्था आहेत आणि त्यांना मोठं व्हायचं आहे आणि समाजापर्यंत काही विषय पोचवायचे आहेत, मग त्या हॉस्पिटल असतील, शासकीय हॉस्पिटल असतील किंवा स्कूल्स असतील, कॉलेज असतील, तर हे बनले गेले पाहिजे किंवा जे सामाजिक हेतुकोनातून ज्या गरजा आहेत समाजाच्या तिथपर्यंत तो निधी पोहोचवण्यासाठी सर्वसामान्य ज्या संस्था आहेत त्यांच्यापर्यंत त्यांनी तो निधी दरवर्षी द्यावा असं मला वाटतं. तुमचं नाव पण? माझं नाव सुनीता मोडक, राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र NGO समिती. CSR निधी हा त्या संस्थांना कसा देता येईल याकडे महाराष्ट्र NGO समिती प्रामुख्याने लक्ष देते. किती NGO या कार्यशाळेत सहभागी झालेले आहेत? आजच्या या कार्यशाळेला साधारणतः 200 ते 250 NGO इथे सामील झालेले आहेत. मध्यंतरी असं ऐकायला मिळालं आहे की केंद्र आणि राज्य सरकारने NGOला जे काही जो फंड असतो किंवा जो उपक्रम राबवण्यासाठी त्यांना जो निधी असतो तो थांबवलेला होता. सध्याचं काय स्टेटस आहे आणि काय तुम्ही या संदर्भात बोलाल? नाही, फंड थांबवला म्हणजे याच्यामध्ये जो CSR निधी निघतो कॉर्पोरेट सेक्टरकडून हा फक्त मोठ्या मोठ्या संस्थांनाच दिला जातो आणि ज्या छोट्या संस्था ज्या प्रामाणिकपणे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना हा कॉर्पोरेट सेक्टरचा निधी दिला जात नाही. याकरिता NGOनी जो लढा दिलेला आहे तर त्या लढ्याला लवकरात लवकर यश प्राप्त होईल. शासनाचे जे काही उपक्रम असतो जे NGOच्या माध्यमातून राबवले जात आहेत त्यांना कुठेतरी ब्रेक लागलेला आहे. तो ब्रेक लागलेला आहे की एकतर 2 वर्षाचा जे कोविडचा जो काळ गेला याच्यामध्ये आपल्या भारताची परिस्थिती दुरवस्था झालेली आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये संस्था कार्यरत असताना प्रामुख्याने निधीची गरज भासते आणि तो निधी संस्थेकडे नसल्या कारणाने कुठेतरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या संस्थेला ब्रेक लागलेला आहे. तुम्ही या संदर्भात काय करणार? म्हणत अनेक NGO आहे ज्यांनी शासनाकडे अनेकदा विनंती केलेली आहे, परंतु शासनाचं असं म्हणणं आहे की अद्यापर्यंत फंड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला निधी देऊ शकत नाही. ज्या कॉर्पोरेट सेक्टरने मोठ्या मोठ्या NGOंना फंड दिलेला आहे आणि तो फंड कोणत्या बेसिसवरती दिलेला आहे याची आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत आणि या मागणीला यश प्राप्त होण्याकरिता आम्हाला ज्या स्तरावरती लढा द्यायचा आहे ते NGO समितीतर्फे आम्ही लढा देण्यासाठी तयार आहोत. माझं नाव शीतल पाटील, NGO समिती राज्य सदस्य मी आहे आणि आज रवी भवनला इथे एक कार्यशाळा क्षमता बांधणीची कार्यशाळा इथे होणार आहे आणि मुख्य मार्गदर्शक इथे डॉक्टर सुनीताताई मोडक आहेत आणि त्या इथे कार्यशाळेला आज उपस्थित आहेत आणि त्या कार्यशाळेमध्ये पूर्ण नागपूरच नाही तर आज विदर्भातनं पूर्ण लोक इथे जमा आहेत. फक्त NGOचे संस्था चालक आज इथे आहेत आणि ते आज इथे मार्गदर्शनासाठी आलेले आहेत की ज्या CSRच्या ज्या कंपन्या आहेत, आपण ऐकतोय की CSR हा फक्त CSR म्हणूनच यूज नाही होत तर ह्या मोठ्या मोठ्या कंपनींना CSR दिला जातो.
मग ह्या छोट्या NGOज ज्या आहेत त्या मग कुठे जायच्या? कारण की आपण कोरोना काळामध्ये बघितलं की तळागाळामध्ये हा छोट्या NGOनीच काम केलेलं आहे. मग हर वेळेस सरकार अगर म्हणेल की मोठ्याच NGOंना आपण CSR द्यायचं, तर मग छोट्या NGOज कुठे जातील हा त्यांचा प्रश्न आहे. मग कुठेतरी आपण अडतो की तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, डॉक्युमेंटेशन क्लिअर नाही आहे, या सर्व भानगडी ते लोक आमच्या समोर दाखवतात. तर आज आजची जी कार्यशाळा आहे ही डॉक्युमेंटेशनसाठी, की डॉक्युमेंटेशन काय असायला पाहिजे, कुठे क्लिअर असायला पाहिजे. डॉक्युमेंटेशन ज्यांची क्लिअर आहे त्यांना कमीत कमी आम्ही नागपूर शहरातनं 100 फाईल आम्ही CSRसाठी पाठवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 83 फाईल सबमिट पण झालेल्या आहेत आणि सँक्शनिंगला आलेल्या आहेत, ज्यांचे क्लिअर डॉक्युमेंट्स क्लिअर करून आपण समोर पाठवलेले आहेत. किती NGOजनी भाग घेतला आहे? आज 200 NGOज इथे आलेल्या आहेत, पूर्ण नागपूर शहर आणि बाहेरून सुद्धा आलेले आहेत. असं कोणते NGO असतात की ज्यांना मतलब CSR फंडमध्ये येतात? त्या सर्वच NGO, छोट्या NGOपासनं आज जेव्हा रजिस्ट्रेशन केलं त्यांनी, तर त्यांच्यामध्ये त्यांना जिथे त्यांना काम करायचं आहे प्रत्येकजण आपल्या घरून खर्च नाही करू शकत, म्हणून CSR हे निधी गव्हर्नमेंट शासना